आपण रेशो आणि प्रोपोर्शनवर आधारित असणारे मिक्सचर अँड एलिगेशन मधले खास करून मिक्सचरचे गणित आपण बघत होतो. ठीक आहे, आपण आतापर्यंत म्हणजे दोन मिश्रणामध्ये एक गोष्ट वाढवलेली असेल किंवा एक गोष्ट कमी केलेली असेल अशा टाईपचे क्वेश्चन बघितले. त्याच्यानंतर एक आयोगाला आलेला क्वेश्चन आपण एका लास्ट लेक्चरमध्ये बघितला. आता आपल्याला थोडेसे एका वेगळ्या क्वांटिटी वेगळ्या प्रकारातला क्वेश्चन पाहायचा आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण क्वेश्चन वाचून घेऊया. 8 liter are drawn from a cask of full wine and is then filled with water. This operation is performed 3 more times. The ratio of the quantity of wine now left in the cask to that of water is 16:65. How much wine did the cask hold originally? ठीक आहे, जेव्हा असं विचारलं जातं आपल्याला, ठीक आहे, तेव्हा एक फॉर्म्युला आहे तो आपण सध्या लिहून घेऊया. ठीक आहे, फॉर्म्युला तो आपल्याला कंटिन्युअसली लक्षात ठेवायचा आहे. क्यू इकडे असेल टी, हे असतात रेशो मधले, राईट, रेशो वाले. त्याच्यानंतर आपण इथे स्मॉल रेशो घेऊया. क्यू स्मॉल मध्ये रेशोचं साइन देतो मी, टी स्मॉल मध्ये रेशोचं साइन 1 मायनस हा मोठा आर आणि इथे मग टी इन लिटर आणि इथे एन. ठीक आहे, तो कोपऱ्यामध्ये एन आहे, राईट. लक्ष द्या. आता हा क्यू आर म्हणजे काय तर क्वांटिटी इन रेशो. ठीक आहे, क्वांटिटी इन रेशो की ज्याच्याबद्दल आपण बदलतोय किंवा ज्याच्यावर ऑपरेशन केल्या जात आहेत असा त्याच्या विचारलेला किंवा आणि टोटल इन रेशो. टोटल इन रेशो आपल्याला इथे काय आहे 16 आणि 65 आहेत. यांची टोटल किती झाली, एक मिनिट, 16 आणि 65 यांची टोटल किती झाली 81. बरोबर, 81 झालेली. त्याच्यानंतर रिमेनिंग क्वांटिटी जी काही विचारलेली आपल्याला, याच्यात काय विचारलेलं या क्वेश्चन मध्ये की वाईन नाऊ लेफ्ट इन द कास्क आणि वाईन हाऊ डिड होल्ड ओरिजिनली, म्हणजे इथं सुरुवातीला किती होती. ठीक आहे, बघा, आणि इथे टोटल इन लिटर्स. ओके, आता लक्षात घ्या काय आहे प्रश्नाचा अर्थ काय की एका भांड्यामध्ये वाईन होती. ठीक आहे, ती कंप्लीट, राईट. आता कंप्लीट किती लिटर आहे ते आपल्याला माहिती नाही, बरोबर आहे, पण ती कंप्लीट होती. त्याच्यापैकी 8 लिटर आपण काय केलं, काढून घेतलंय. ठीक आहे, 8 लिटर आपण काढून घेतलेले आणि त्याच्या जागी पाणी टाकलं. ठीक आहे, अशी एकदा केलंय. त्याच्यानंतर अशी ही क्रिया आपण परफॉर्म 3 more times. 3 more times म्हणजे किती वेळेस झाली हीच क्रिया आपली 4 वेळेस झालेली, राईट. आता मला सांगा ह्या ठिकाणी क्यू इन रेशो काय आहे, स्मॉल लिहायला पाहिजे इथे मी, स्मॉल आर काय आहे, रेशो काय विचारलेलं, कशाबद्दलचं विचारलेलं आहे आपल्याला, वाईन बद्दलचं विचारलेलं आहे. ठीक आहे, वाईनचा रेशो 16 आहे की 65 आहे, 16 आहे. का, कारण की त्यांनी आधी वाईन आणि नंतर वॉटर सांगितलंय. मग आधी हा 16 रेशो कोणाचा झाला, वाईनचा रेशो झाला. टी आर किती आलाय आपल्याला, टोटल इन रेशो 81 आलेला आहे, बरोबर आहे. हे आर एल म्हणजे काय, आर एल म्हणजे रिप्लेसिंग क्वांटिटी. रिप्लेसिंग क्वांटिटी म्हणजे काय, किती क्वांटिटी चेंज केल्या जाते. तर प्रत्येक वेळेस किती चेंज केल्या जाते, 8 लिटर चेंज केल्या जाते. एकदा त्यांनी 8 लिटर चेंज केलं आणि परत 3 वेळेस तीच गोष्ट केली, तशीच गोष्ट केली. म्हणजे 8 लिटर पहिल्यांदा काय झालं तर पूर्ण वाईन भरलेली होती, 8 लिटर आपण वाईनच काढली, वाईन मधनं पाणी टाकलं. मग नंतर जे काही 8 लिटर काढणार तर ते मिश्रण काढणार, कारण की एकदा पाणी पडल्यानंतर ते झालं मिश्रण, बरोबर आहे. मग असं एकदा मिश्रण काढलं, परत दुसऱ्यांदा काढलं आणि तिसऱ्यांदा काढलं. एकदा कंप्लीट वाईन काढली, त्याच्यानंतर 3 वेळेस आपण त्याच्यातनं मिश्रण काढलंय, बरोबर आहे. म्हणजे टोटल किती वेळेस आपण त्याच्यामधून त्या भांड्यामधून गोष्ट काढत गेलोय, 4 वेळेस काढली, बरोबर आहे. 8 हा झाला तुमचा रिप्लेसिंग क्वांटिटी आणि एन काय झाला तुमचा 4. एन काय झालं तुमचा 4 झालाय, आलं लक्षात. ठीक आहे, त्याच्यानंतर
पुढे बघा, आपल्याला फक्त ह्या व्हॅल्यूज आणि टीएल तर विचारलेलाच आहे. ओरिजिनली सगळ्यात पहिले काय होतं, वाईनच होती ना टोटल इन लिटर्स. सगळ्यात पहिले जेव्हा हे 8 लिटर जेव्हा आपण काढलेले सुद्धा नव्हते तेव्हा काय होतं, तर त्या भांड्यामध्ये कंप्लीट वाईनच होती. आता ह्या क्वांटिटीज फक्त आपल्याला त्या व्हॅल्यू मध्ये पुट करायच्यात, राईट. तर ते आपण करूयात. मी याला खोडून घेतो. एकदा गिव्हन डाटा एकदा तुमच्या लक्षात आला की तुम्हाला परत परत ते बघायची पण गरज नाही पडत. ठीक आहे, फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्यात आणि तुमचं उत्तर तुमच्या डोळ्यासमोर असेल, राईट. बघा आता QR काय आहे, क्वांटिटी इन रेशो कशाबद्दलची, 16 वाईन बद्दलची. ठीक आहे, टोटल इन रेशो 81 आलेला आहे, दिसतोय. 1 मायनस आता रिप्लेसिंग क्वांटिटी प्रत्येक वेळेसची किती आहे, 8 आहे. ठीक आहे, आणि इथे TL जशाला तसा आहे सुरुवातीचा विचारलेला. नंबर ऑफ ऑपरेशन तुमचे किती वेळेस केले गेलेले आहेत, 4 वेळेस केले गेलेले आहेत. बरोबर आहे, आलं लक्षात. ठीक आहे, आता मला सांगा, हा जो काही आहे 1 वजा 8चा TL, राईट. याचं काय केलेलं आहे त्यांनी, चौथा घन घेतलेला आहे, चौथा घातांक घेतलेला. आपण घातांकाचे गणित वगैरे शिकलो, बरोबर आहे. एकदम बेसिक कॅल्क्युलेशन मध्येच घातांकाचे गणित शिकलो होतो आपण. त्यांनी काय केलंय, चौथा घात घेतलेला आहे. कशाचा, 1 वजा 8/TL, बरोबर आहे. याचा काय घेतलं, चौथा घातांक. मध्ये बरोबरचं साइन आहे आणि इकडे सुद्धा काय आहे, 16/81. म्हणजे हा सुद्धा कोणाचा ना कोणाचा चौथा घातांक असणार आहे, बरोबर आहे. येतंय लक्षात. म्हणजे आपण याचं काय केलं, चौथं मूळ काढून घेऊया. बरोबरच्या पलीकडच्याचं चौथं मूळ काय आलं, 1/8TL. ठीक आहे, हे कोणाचं चौथं मूळ येणार आहे, हे येणार आहे 2 आणि 3चं. ठीक आहे, 2 आणि 3चं चौथं मूळ येणार आहे. बघा, चौथं मूळ म्हणजे काय, 2ला 2नी 4 वेळेस गुणायचं, 3ला 3नी 4 वेळेस गुणायचं. येते की नाही बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, आणि ते 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. बरोबर आहे. म्हणजे हे आता इकडे आपण काय केलं, याचा चौथा मूळ काढून घेतला, तो इथे आला. याचा चौथा मूळ काढून घेतला, इथे 2 आणि 3 आले, राईट. 2 आणि 3 आल्यानंतर आता आपण काय करू शकतो की हा जो TL आहे हा इकडे जाऊ देणार आणि हा 3 इकडे जाऊ देणार, राईट. म्हणजे काय झालं, 2TL इक्वल्स टू 3 मायनस 24. बरोबर. एक मिनिट, सर असं नाही होतं, असं नाही होणार, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये काय होईल, 2/3 बरोबर TL मायनस 8/TL. बरोबर आहे. कसं, तर आपण या दोघांचा गुणाकार करून याच्यासोबत बेरीज किंवा वजाबाकी करत असतो. ठीक आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये जेव्हा कन्वर्ट करतात तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं काय, की बघा परत कधी सांगतो, पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा 1 म्हणजे पूर्णांक आणि 8/TL म्हणजे अपूर्णांक. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं कंप्लीट अपूर्णांकामध्ये रूपांतरण करताना छेदाचा याच्यासोबत काय असतो, गुणाकार, आणि याच्या नंतर याच्यासोबत काय, बेरीज किंवा वजाबाकी असते. ठीक आहे, तेच आपण इथं केलं. TL मायनस 8 आपण छेद जशाला तसा म्हणजे TL. आता बघा, आता ती क्रिया होते, इकडे 2TL आणि इकडे 3TL, 3TL वजा 24. बरोबर. एक मिनिट, अजून काहीतरी कन्फ्युजन वाटतं याच्यामध्ये. ओके, सो ही तर मी 3 काढून टाकतो. आता काय होईल, हा 24 बरोबरच्या अलीकडे येऊन अधिक 24 होईल आणि हा 2TL तिकडे जाऊन काय होईल, हे TL आहे, 2TL तिकडे जाऊन काय होईल, 1TL उरेल. म्हणजे TL इक्वल्स टू किती आलंय, 24. म्हणजे आपली इथली जी क्वांटिटी आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये, इथली जी क्वांटिटी ही काय आली आहे, 24 आलेली आहे.
बरोबर आहे. आणि आपल्याला तेच विचारलेलं होतं क्वेश्चन मध्ये की ती सुरुवातीला क्वांटिटी किती असणार आहे म्हणून. बरोबर. सेम आता पुढचं गणित बघूया आपण याच्यावरच आधारित. सेम कंडिशन्स असतील सगळ्या. ठीक आहे. फ्रॉम अ कंटेनर 6 लिटर ऑफ मिल्क वॉज ड्रॉन आउट अँड वॉज रिप्लेस्ड बाय वॉटर. ठीक आहे. एक कंटेनर आहे ज्याच्यामध्ये कंप्लीट कंटेनर भरून काय आहे फक्त मिल्क असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. त्याच्यापैकी 6 लिटर आपण मिल्क काढून घेतलंय. ओके. 6 लिटर मिल्क काढून घेतल्यानंतर रिप्लेस बाय वॉटर तेच 6 लिटर पाण्याने ते कंप्लीट भरून टाकलं. म्हणजे आता 6 लिटर मिल्क काढलं 6 लिटर पाणी टाकलं भांड तर कंप्लीट भरलं पण आता भांड्यामध्ये काय आहे कंप्लीट मिल्क असणार आहे का नाही पाणी सुद्धा आहे. म्हणजे काय मिश्रण तयार झालं आता तिथे. अगेन 6 लिटर ऑफ मिक्सचर वॉज ड्रॉन आउट अँड वॉज रिप्लेस्ड बाय वॉटर. परत एकदा 6 लिटर त्यांनी आता काय काढलं बघा. पहिल्यांदा त्यांनी किती काढले 6 लिटर मिल्क काढलं होतं. नंतर त्यांनी काय काढले 6 लिटर मिक्सचर वॉज ड्रॉन आउट. बरोबर आहे. जेव्हा आधी फक्त दूध होतं तेव्हा दूध काढलं. आता एकदा पाणी टाकल्यानंतर काय निघणार आहे मिश्रण निघणार आहे. राईट. 6 लिटर ऑफ मिक्सचर वॉज ड्रॉन आउट अँड वॉज रिप्लेस्ड बाय वॉटर. परत मिश्रण काढलं आणि प्युअर वॉटर टाकलं त्यांनी. ठीक आहे. द क्वांटिटी ऑफ मिल्क अँड वॉटर इन द कंटेनर आफ्टर दिस 2 ऑपरेशन्स. आफ्टर दिस ओनली 2 ऑपरेशन्स. मोर 2 आहे का नाही फक्त 2 दिलेले. 2 ऑपरेशन्स इज 9:16. फाइंड द क्वांटिटी ऑफ मिक्सचर. फाइंड द क्वांटिटी ऑफ मिक्सचर विचारलेलं आहे त्यांनी. राईट. सो आपण काय करणार आहे फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. क्वांटिटी इन रेशो टोटल इन रेशो इक्वल्स टू 1 मायनस रिप्लेसिंग इन लिटर टोटल इन लिटर आणि इथे नंबर ऑफ ऑपरेशन. एवढंच करतो. क्वांटिटी इन रेशो किती कशाबद्दलचं विचारलंय आपल्याला मिक्सचर बद्दलचं विचारलं म्हणजे मिल्क बद्दलच विचारलेलं असतं. ठीक आहे. किती आहे 9. ठीक आहे. छेदस्थानामध्ये टोटल इन रेशो किती आहे 25. बरोबर. 1 मायनस रिप्लेसिंग क्वांटिटी किती आहे एल मधली लिटर मधली 6 लिटर आहे आणि टोटल लिटर आपल्याला विचारलेलं आहे. नंबर ऑफ ऑपरेशन किती झालेत 2 झालेले. बरोबर आहे. ठीक आहे. आता मी यालाच काय लिहू शकतो एक तर दोन्ही पद्धतींनी लिहिता येतं. एक तर ह्याचं वर्गमूळ याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे काय कुठल्याही वर्गाचं वर्गमूळ काढणं म्हणजे काय तर तो वर्गच संपवून टाकणं. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल इथे जर का मी असं दिलं असेल आता हे परत घातांकामध्ये आलो म्हणून घातांक का शिकायचे होते आपल्याला मी सांगितलं होतं की घातांकाचे डायरेक्ट थेट गणित एमपीएससी तुम्हाला विचारणारच नाही. आयोग विचारणारच नाही तुम्हाला डायरेक्ट घातांकाचे गणित. ठीक आहे. आयोग कशाबद्दलचे विचारणार तुम्हाला याच्याबद्दलचे विचार ज्याच्यामध्ये तुम्हाला घातांकाचा उपयोग पडेल. ठीक आहे. आता बघा 3च्या वर्गाचा आपल्याला काय करायचंय वर्गमूळ काढायचंय. बरोबर आहे. म्हणजेच काय आपण ह्याला वर्गमूळामध्ये टाकणार म्हणजेच काय याचाच अर्थ काय होतो 3चा वर्ग गुणिले 1/2. 2च कट होतील ना डायरेक्ट म्हणजे एकच उरला. 3चा 1 म्हणजे काय 3चा पहिला घात म्हणजे काय 3च. सो याचं वर्गमूळ किती निघतंय हे परत एक्स्ट्राचं झालं. आता इथे याचं वर्गमूळ किती निघतंय 1 मिनिट सेट करतो मी याला. याचं वर्गमूळ किती निघालंय एवढंच निघालंय 6TL. बरोबर आहे. 9चं वर्गमूळ किती निघतंय बरोबरच्या तिकडचं वर्गमूळ काढलंय तर बरोबरच्या इकडचं सुद्धा वर्गमूळ काढायचं. किती झालं 3 आणि हे 5. पुढची प्रोसिजर काय पुढची प्रोसिजर आपल्याकडे बरोबरच्या इकडे जे 1 वजा 6 छेद यांचा काय करायचं छेद समान करून घ्यायचा म्हणजे किती TL - 6 इक्वल्स टू TL आणि इथे किती 3/5. आलं लक्षात. मग आता काय तिरकस गुणाकार होतो आपल्याकडे. बरोबर आहे. तिरकस गुणाकार म्हणजे काय 3TL इक्वल्स टू 5TL - 30. 6×5 = 30. 2TL म्हणजे किती 30. 1TL म्हणजे किती 15. येतं लक्षात. 1TL म्हणजे किती 15. ओके. बघा अशाच पद्धतीने काढलंय हे. राईट. परत एकदा प्रोसिजर नीट तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून समजून घ्या बघून घ्या.
ठीक आहे. बाकीचे अजून 2-3 क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.